मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेटफ्लिक्स स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. स्वाध्याय 1.2 प्रश्न क्रमांक 1 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे? आधी आपल्याला काय करायचंय? मूळ संख्या लिहायच्या. आता ह्या संख्या कोणत्या संख्येपर्यंतच्या मूळ संख्या आहेत? 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या आणि मग मूळ संख्या कोणत्या आहेत ते शोधायचे आपल्याला. बघा, मग आता उत्तर लिहिताना काय करणार आहेत आपण? मूळ संख्यांची बेरीज. कशाची? मूळ संख्यांची. मी आता डायरेक्ट इथं काय करतो? मूळ संख्यांची बेरीज. आता कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत हे आपल्याला शोधता आल्या पाहिजे ना. बघा, 17 प्लस 8 आहे का? 8 मूळ संख्या नाहीये, 17 आहे. 17 नंतर 21 मूळ संख्या आहे का? नाही. मग कोण आहे? 13. आता मूळ संख्येची व्याख्या काय सांगता येईल रे बाबा? कोणाला म्हणायचं मूळ संख्या? की ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो तिला मूळ संख्या म्हणतो. इतर कुठल्याही संख्येने भाग जात नाही. मग इथं जसं 17 ला 3च भाग जाणार आणि 1, 18 ला 2 न पण जाणार, 4 न पण जाणार, 8 न पण जाणार. म्हणून ही 8 ही मूळ संख्या आहे का? नाही. 21 3 न जाणार, 7 न पण जाणार, म्हणून तिला मूळ संख्या म्हणणार का आपण? नाही. 13 ला 13 न आणि 1 न म्हणजे 13 प्लस आता 41. बघा, 41 ला भाग जातोय का? नाही. म्हणजे 41 ही एक काय झाली? मूळ संख्या. 2 ही एक काय झाली? मूळ संख्या. 2 ही एकमेव अशी सम आणि मूळ संख्या आहे. कशी आहे? एकमेव सम आणि मूळ संख्या 2 प्लस आता 27 ला भाग जातोय का? कोणी जातो? कोणी जातो? 9 ने पण जातो, 3 ने पण जातो आणि 27 न पण जातो, म्हणून 27 मूळ संख्या नाही. 31 आहे का कोणाच्या पाड्यामध्ये? 31 नाही येत, म्हणजे 31 ही एक काय झाली? मूळ संख्या झाली. आता 51 आहे का? बघा बरं, 17 3 51. 17 न भाग जातोय आणि 3 न पण भाग जातोय त्यांना आणि 51 ने पण भाग जातोय, म्हणजे 51 ही संख्या मूळ संख्या आहे का? नाही. कळलं? मग आता ह्यांची बेरीज करायची. चला, या दोघांचा गट करू आपण, मग त्यांची बेरीज करू. 7 आणि 3 10, हातचा आला 1 2 3, 17 आणि 13 किती झाले? 30. अधिक हे बघा, हे किती झाले? 2 31 32, 41 अधिक किती झाले? 33. आता ह्यांची बेरीज करा. 3 आणि 1 4, 3 आणि 4 7 आणि 3 10, 104. बेरीज किती आली? 104. पर्याय बघा कुठे? 104. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं? आता प्रश्न क्रमांक 2 बघा. पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर सांगितले, चुकीचं नाही. 0 ही विषम संख्या आहे का? नाही. विषम संख्या कोणती असतात मग? 1 3 5 7 9 यांना विषम संख्या म्हणतो. 0 ला म्हणत नाही, म्हणजे हे विधान चूक. 0 ही समसंख्या आहे का? आहे का? सम आहे. मग आता इथं बघा, पुढे जाऊ. 0 ही एक मूळ संख्या आहे? नाही. 0 ही विषम संख्या नाही आणि समसंख्याही नाही. 0 समसंख्या नाहीये. ज्या संख्येला 2 ने भाग जातो, ज्या संख्येला 2 ने भाग जातो त्याला आपण समसंख्या म्हणतो. 2च्या पटीतल्या संख्या. लक्षात आलं? 0 ला समसंख्या म्हणत नाही, म्हणजे हे पण चूक आहे. मग बरोबर काय? 0 ही विषम संख्या ही नाही आणि समसंख्या पण नाही, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता? डी. याला काय बोलायचं? हे या प्रश्नाचं उत्तर. योग्य उत्तर कोणतं? कळलं? 0 ही समसंख्या ही नाही आणि विषम संख्या ही नाही.
तिसरा प्रश्न, 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढायचा आहे आपल्याला. काय काढायचा आहे? फरक काढायचा आहे. आता बघा, इथं ही एक संख्या दिली आहे आणि इथं 3 ची दर्शनी किंमत. आता 3 ची दर्शनी किंमत म्हणजे कोणती किंमत झाली रे बाबांनो? ती दिसते तिला दर्शनी म्हणायचं. आणि स्थानिक म्हणजे ज्या स्थानावरती आहे. स्थान म्हणजे कोणते? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. कळतंय का? यांना स्थान म्हणायचं. मग आता लक्ष द्या, संख्या कोणती दिलेली आपल्याला त्यांनी ती पाहू. बघा कोणती? 36,890 यांची कोणती सांगितली? 3 कुठे आहे? या 3 ची स्थानिक किंमत. याची स्थानिक किंमत बघा 3 नंतर किती घर आहेत ते मोजायचे. 1 2 3 4. त्या 3 च्या मागे 4 शून्य लावायचे. ती 36,689. आता आपण काय करतो? याची स्थानिक किंमत लिहिली. स्थानिक किंमत कशी लिहिली? 3 ची सांगितली ना, मग 3 च्या पाठीमागे किती संख्या दिसतात? 1 2 3 घर आहेत. तेवढे घर काय करायचे? 1 2 3 4 मागे 4 शून्य लावायचे. कळलं? बघा 1 2 3 4 झाली. आता 3 ची दर्शनी किंमत विचारली. 3 ची दर्शनी किंमत म्हणजे जी आहे तीच. यांच्यातला काय फरक? फरक म्हणल्यावर काय करायचं असतं? वजाबाकी करायची असते. काय करायची असते? वजाबाकी करायची असते. मग आता बघा, इथं शून्यातून 3 जात नाही. हातचा घ्या. 3 मधून 1 घेतला, इथं 2 राहिले, इथं 10 झाले. 10 तून 1 घेतला 9, इकडं 9, इकडं 9 आणि इकडे किती होतील? आता 10 होतील. मग 10 मधून 3 गेले, किती राहिले? 7. 9तून 9 9 9 आणि इकडे किती? 2. म्हणजे पर्याय कोणता आला बघा? उत्तर काय आलं? 29,997. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं? स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत उत्तर कसं काढायचं. आता प्रश्न क्रमांक 4, पुढील पैकी कोणत्या अंकांची दर्शनी आणि स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते? दर्शनी किंमत कळली ना, तीच संख्या. स्थानिक किंमत ज्या स्थानावरती आहे तीच. आता उदाहरणार्थ कोणती असणार आहे बघा बरं याच्यामध्ये आपल्याला. अशी संख्या दिली समजा 0 किंवा 0, याची दर्शनी किंमत किती रे? 0 आणि स्थानिक किंमत पण किती याची? 0. म्हणजे ह्यांचं म्हणणं काय? दर्शनी आणि स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते. ती कोणत्या संख्येमध्ये असते? 0 मध्ये सारखी असते. म्हणून पर्याय क्रमांक कोणता? येईल. कळलं? पाचवा प्रश्न आहे बघा, 33 व 97 यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे? काय खरे आहे ते शोधायचं आहे आपल्याला. आता दोन्ही मूळ संख्या आहेत का? दोन्ही मूळ संख्या आहेत का? मूळ संख्या पाठ आहेत ना तुमच्या? बोला, हे दोन्ही पण काय आहेत? मूळ संख्या आहेत का? कोणती? 33 आहे का? 33 मूळ संख्या नाहीये. 33 मूळ संख्या नाही. बर, 97 मूळ संख्या आहे का? 97 आहे पण 33 नाही. म्हणजे हा पर्याय खरा आहे का? खोटा आहे. दुसरं, दोन्ही सहमूळ संख्या आहेत. आता सहमूळ संख्या म्हणजे नेमकं कोणाला बोललं जातं? कशाला म्हणायचं सहमूळ संख्या? कोण सांगत? चला, कोण सांगतोय? सांग बरं. हा सांग. बघा, दोन्ही मूळ संख्या सहमूळ संख्यांची व्याख्या काय असते ते मी तुम्हाला सांगून देतो. दोन संख्यांचा काय? दोन संख्यांचा सामायिक अवयव दोन संख्यांचा सामायिक अवयव किंवा विभाजक पण म्हणतात त्याला. काय म्हणायचं? विभाजक एक असतो. किती असतो? एक असतो. त्याला सहमूळ संख्या म्हणतात. काय म्हणतात? सहमूळ संख्या. मग आता बघा, 33 व
97 33 ही मूळ संख्या नाहीये, मूळ संख्या नाहीये. 97 मूळ संख्या आहे, पण 33 ला कुणी भाग जाईल की ज्या संख्येला 97 न भाग जाईल. अशी एकमेव संख्या म्हणजे कोण आहे? एकच आहे. 1 न 33 ला पण भाग जातो आणि 97 ला पण काय होतो? भाग जातो 1 न. याला सुद्धा काय होतं? 1 न भाग जातो. म्हणजेच दोन्ही कुठल्या संख्या आहेत? समूळ संख्या आहेत. हा पर्याय त्यांचा काय आहे? बरोबर. इथं दोन्ही आकाराची गुणिते आहेत का? गुणिते म्हणजे काय? विभाज्य आहेत का? नाहीयेत. नंतर दोन्ही समसंख्या आहेत का? नाहीयेत. विषम संख्या दिसतेत. म्हणून आपला पर्याय कोणता बरोबर? बी नंबरचा. दोन्ही समूळ संख्या आहेत. बघा प्रश्न काय आहे? 6 4 5 0 आणि 3 या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करायची. किती अंकी? 5. आता 5 अंकी संख्या तयार करण्यासाठी यांनी एक असं सांगितलं, इथं संख्या 1 2 3 4च दिल्या, तर आपल्याला किती तयार करायच्यात? 5 अंकी करायच्यात. मग एखादा अंक पुन्हा येऊ शकतो, त्याला पुनरावृत्ती म्हणायचं. मग कोणत्या संख्येची पुनरावृत्ती होत असते? जी लहान संख्या आहे तिची पुनरावृत्ती होते. कळलं? मग आता बघा, मग सगळ्यात लहान कोण आलं बघा? 4 5 0 3. सगळ्यात लहान कोण? 0. पण शून्यापासून सुरुवात होत नाही संख्येची, 0 मागे लावला जातो. मग पहिली संख्या कोण घेऊ शकतो आपण आता? 3. त्याच्यानंतर लहान कोण? 0. मग लहान संख्या किती वेळा घ्यायची? 2 वेळा. झाली 3 अंकी संख्या. आता परत कोण लहान आला? 4. नंतर कोण आला? 5. कळलं? मग आता ही झाली तुमची काय झाली? 5 अंकी. बघा 1 2 3 4 5. 5 अंकी लहान संख्या झाली तुमची. मग पर्याय कुठे आहे हा? पर्याय कुठे आहे हा? हे 3 आणि 2 5. म्हणजे पर्याय क्रमांक बी. झालं उत्तर. कळलं? आता बघा 7वा प्रश्न आहे. य या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे? म्हणजे एन कोणतीही संख्या असेल, कोणतीही 1 पासून 1000 पर्यंत कुठलीही असेल. मग आपण काय 1000 पर्यंत संख्या घ्यायची का? नाही, एखादी संख्या घ्यायची. आणि सत्य विचारलंय यासाठी खाली आधी लिहून दिलं. असं टोक जे आहे याचा अर्थ चिन्ह लहान संख्येकडे आहे आणि याचा अर्थ हे चिन्ह मोठी संख्या. मग आता ह्याच्यात ठेवू बघा आपण. यांची किंमत मी किती घेतो? 1. मग 1 चा वर्ग 1 चा घन. बघा 1 चा वर्ग किती आला रे? 1. आणि 1 चा घन किती आला? 1. ही 1 ह्यापेक्षा मोठी का? नाही. सामान्य. म्हणजे हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? नाही. म्हणजे हा पर्याय चुकला. इकडं बघा 1. इथं काय दिलंय त्यांनी आता? यांचा घन आणि इथं यांचा वर्ग दिलाय. काय दिलाय? यांचा घन आणि यांचा वर्ग. बघा यांची किंमत किती गृहीत धरली मी? 1. त्या 1 चा घन आणि 1 चा वर्ग. 1 चा घन किती? 1. आणि 1 चा वर्ग किती? 1च. ही 1 पेक्षा मोठा आहे का? नाही. बरोबर आहे. म्हणजे हा पण पर्याय चुकला. याच्यात या तिसरा पर्याय n. बघा n चा वर्ग. n ची किंमत किती? 1 टाकली. वजा n ची किंमत किती टाकली? 1 टाकली. ग्रेटर दॅन म्हणायचं याला. म्हणजे हा कोण आहे? मोठा. 1 चा वर्ग किती झाला? 1. वजा 1 चा वर्ग किती? घन 1च. 1 चा वर्ग म्हणजे काय? त्याच संख्येने त्या संख्येला गुणणे. म्हणजे 1 चा घात दुसरा किती आला? 1च. आणि 1 चा तिसरा घात म्हणजे त्या 1 ला किती न गुणायचं? 1 नच. पण किती वेळा गुणायचं? 3 वेळा. मग 1 गुणुले 1 बघा 1 इथं दाखवतो. 1 गुणुले 1 बरोबर किती? 1च येतंय. 2 येतं. 1 अधिक 1 2. पण 1 गुणुले 1 1. बघा 1 चा वर्ग वजा 1 यांच्यापेक्षा मोठे. 1 वजा 1 किती आले? 0. आणि 0 पेक्षा हा 0 मोठा. म्हणजे हे सुद्धा काय झालं? चुकलं. काय झालं? चुकलं. आता चौथा बघा डी. यांची किंमत किती गृहीत धरायची? 1च. ह्याच्यात ठेवून द्या. 1 टाकून दिला आणि मग हा 0. 0 पेक्षा इथं काय म्हणलात? हे चिन्ह कशाचे? मोठ्या संख्येचे. मग आता 1 हा 0 पेक्षा मोठा की लहान? 1 ही संख्या 0 पेक्षा मोठी की लहान संख्या आहे? बोला, मोठी की लहान? काय? मोठी आहे. म्हणजे हे खरं आहे का खोटं आहे? हे खरं आहे ना. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता झाला? चौथा. कळलं का? अशा प्रश्नामध्ये कुठून जायचं? पर्यायातून जायचं. पर्यायातून गेला की उत्तर काय होतं? मिळून जातं.
किती प्रश्न झाले तुमचे 7. म्हणजे अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय नवोदय इयत्ता 5वीच्या पुस्तकातला स्वाध्याय 1.2 काय झाला, संपला. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.